मित्रांनो, उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक कशी होते हे तुम्हाला माहीत आहे का? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए गटाकडून महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन, तर इंडिया ब्लॉककडून माजी न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी यांचं नाव पुढे आलंय। तर या निवडणुकीसाठी राज्यसभा आणि लोकसभा यांच्यातील सदस्य वोट करतात। बॅलेट पेपरवरती हे वोटिंग होते आणि प्रत्येक सदस्याला त्याच्या पसंतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी बॅलेट पेपरवरती त्यांच्या नावापुढे प्रिफरन्स लिहायचा असतो। म्हणजेच पहिल्या प्रिफरन्ससाठी 1, दुसऱ्या प्रिफरन्ससाठी 2, तिसऱ्यासाठी 3 असे प्रिफरन्स त्यांना द्यावे लागतात। तर या निवडणुकीसाठी तो उमेदवार भारताचा नागरिक असायला पाहिजे, त्याचे 35 वर्ष पूर्ण असावीत आणि तो राज्यसभेसाठी पात्र असायला पाहिजे। तर ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला 391 मतांची गरज आहे आणि एनडीए ब्लॉककडे ऑलरेडी 422 मतांचं संख्याबळ आहे आणि शिवाय बहुमत पण त्यांच्याकडे असल्यामुळे CP राधाकृष्णनच हे पुढचे उपराष्ट्रपती होतील हे जवळपास निश्चित झाले। तर मित्रांनो, ही माहिती शेअर करा आणि चॅनलला फॉलो नक्की करा।